Hello dear students. In today's session we will learn poem number 8 Mera Bharat Mahan. This poem is written by Vimal Rai. Okay? Vimal Rai. Okay. First listen how to sing a poem. मेरा भारत है महान, मेरा भारत है महान, बढ़ाते रहो इसकी शान, बढ़ाते रहो इसकी शान, हरदम बचाना इसका मान, हरदम बचाना इसका मान, हर दिन गाओ इसके गान, हर दिन गाओ इसके गान। नदियाँ करती है कल कल, नदियाँ करती है कल कल, सुंदर दिखते हैं हिम अचल, सुंदर दिखते हैं हिम अचल, ताजमहल है सबसे न्यारा, ताजमहल है सबसे न्यारा, तिरंगा है हम सबका प्यारा, तिरंगा है हम सबका प्यारा। भिन्न संस्कृतियों का संगम है यहाँ, भिन्न संस्कृतियों का संगम यहाँ, दिखाता है एकता का राह, दिखाता है एकता का राह। ओके, व्हाट इज द मीनिंग ऑफ दिस पोयम? क्या अर्थ है इस पोयम की? क्या अर्थ है? मेरा भारत महान, मेरा भारत क्या है? महान है ना? यस, माय इंडिया इज ग्रेट। ओके, मेरा भारत है महान, बढ़ाते रहो इसकी शान। ओके, ನಮ್ಮ ಒಂದು इस भारत देश के बारे में कितनी गर्व से हम कहे तो भी कमी है ना? ನಮ್ಮ ಭಾರತದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ನಮ್ಮ ಭಾರತ ಅಂತ ನಾವು ಎಷ್ಟು ಹೇಳ್ಕೊಂಡ್ರೂ ಅದು ಕಮ್ಮಿನೇ, ಹೌದಲ್ವಾ? ಎಸ್, ಹರ್ದಮ್ ಬಚಾನಾ ಇಸ್ಕಾ ಮಾನ್, ಹರ್ ದಿನ್ ಗಾವೋ ಇಸ್ಕೆ ಗಾನ್. ನಮ್ಮ ದೇಶದ ಗೌರವ ಘನತೆಯನ್ನು ನಾವು ಕಾಪಾಡುವುದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಪ್ರಜೆಯ ಕರ್ತವ್ಯ. ಹರ್ದಮ್ हमारे भारत के मान बचाना चाहिए और हमारे देश के बारे में हर दिन गा के उसकी शान के बारे में हम गाना चाहिए, है ना? नदियों करती है कल कल, नदियाँ क्या करती है? हमारे देश के नदियाँ क्या करती है? कल कल, है ना? हमारे नदियों में भी हमारे देश के ऊपर अभिमान है। सुंदर दिखते हैं हिम अचल, सुंदर हिमालय और पर्वत है ना, कितनी सुंदर दिखती है। हमारी नेचर कितनी सुंदर दिखती है, नेचर से भरा हुआ है, हरियाली है हमारे देश में, है ना? ताजमहल है सबसे न्यारा, ताजमहल भी है हमारे देश में, हाँ, प्रसिद्ध स्थल ताजमहल भी है। और तिरंगा है हम सबका प्यारा, तिरंगा ध्वज है ना, 3 रंगों के ध्वज सबसे प्यारा हमारे देश के तिरंगा है। इस तरह कवि अपनी भावनाओं को हमारे देश के बारे में वर्णन करके व्यक्त कर रहा है ना? ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಹಲವಾರು ನದಿಗಳು ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಹರಿಯುತ್ತಿರುವುದು ನಮಗೆ ಅದೇ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಅಭಿಮಾನ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು, ಹೌದಾ? ನಮ್ಮ ಸುತ್ತಲೂ ಇರುವಂತಹ ಪ್ರಕೃತಿ, ಸುಂದರವಾದಂತಹ ಪ್ರಕೃತಿಯನ್ನು ನೋಡಿ ನಾವು ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿರುವಂಥ ಪ್ರಕೃತಿಯ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಹೆಮ್ಮೆಯನ್ನು ಪಡ್ತೀವಿ. ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಭಾರತದಲ್ಲಿರುವಂತಹ ಹಿಮಾಲಯ ಪರ್ವತಗಳು ಇವೆಲ್ಲ ನೋಡೋದಕ್ಕೆ 2 ಕಣ್ಣು ಸಾಲದು, ಅಷ್ಟು ಅದ್ಭುತವಾಗಿದೆ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು. ತಾಜ್ ಮಹಲ್ ಅಂತಹ ಐತಿಹಾಸಿಕ ಸ್ಥಳ ನಮ್ಮ ಒಂದು ದೇಶದಲ್ಲಿರುವುದು ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆ, ಹೌದಾ? ಅದರಲ್ಲೂ ಸಹ ನಮ್ಮ ಧ್ವಜ 3 ಬಣ್ಣಗಳು, ರಂಗ್ ಮೀನ್ಸ್ ಬಣ್ಣ, ಓಕೆ, ಕಲರ್, ಓಕೆ, 3 ಬಣ್ಣಗಳಿಂದ ಕೂಡಿರುವಂತಹ ಧ್ವಜ ಏನು, ಪ್ರತಿಯೊಂದು ಬಣ್ಣಗಳು ತನ್ನದೇ ಆದಂಥ ಒಂದು ಪ್ರಾಮುಖ್ಯತೆಯನ್ನು, ಸಂದೇಶವನ್ನು ನೀಡುತ್ತೆ ಅಂತ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ನಾವು ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಹೇಳ್ಬೋದು, है ना? और क्या,
भिन्न संस्कृतियों का संगम यहाँ। भिन्न संस्कृति, एक संस्कृति के लोग हैं क्या यहाँ भारत देश में? नहीं है। भिन्न भिन्न संस्कृतियों के लोग हैं, भिन्न भिन्न धर्म आचरण करते हैं, है ना। इसीलिए सभी संस्कृतियों के संगम है हमारे देश में। सभी में एकता है, सभी एक होके हमारे देश में हम चल रहे हैं। ಅನೇಕ ಧರ್ಮ, ಜಾತಿ, ಹೌದಾ, ಎಲ್ಲ ಥರದ ಜನಗಳಿಗೆ ನಮ್ಮ ಒಂದು ದೇಶ ಸ್ಥಾನ ಮಾನ ಎಲ್ಲವೂ ಕೊಟ್ಟಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮ ದೇಶ ನಮಗೆ ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ನಾವು ಹೇಳ್ಕೊಬೋದು, ನಮ್ಮ ದೇಶದ ಮಣ್ಣು ಎಲ್ಲರಿಗೂ, ಎಲ್ಲ ಧರ್ಮದವರಿಗೂ ನೆಲೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದೆ, ಹೌದಾ. ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮ ದೇಶದ ಮೇಲೆ ನಮಗೆ ಅಭಿಮಾನ, ಗೌರವ ಇರಬೇಕು. ಎಲ್ಲ ಸಂಸ್ಕೃತಿ, ಎಲ್ಲ ಧರ್ಮದವರು ಒಟ್ಟಾಗಿ ನಾವು ಒಗ್ಗಟ್ಟಿನಿಂದ ನಾವು ಮುನ್ನಡಿತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತ ನಾವು ನಮ್ಮ ದೇಶದ ಜನತೆ ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಹೇಳ್ಕೊಬೋದು ಅಂತ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು इस कवि विमल राय अपनी ही भावनाओं को, हमारे देश के अभिमान को उसकी कविता के रूप में वर्णन किया है ना बच्चों. ओके स्टूडेंट्स, प्रैक्टिस दिस पोएम. ओके, थैंक यू.